मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज लवकर. अगं हो सारिका, तुला माहितीये का आज चक्क मला आधीच्या ट्रेन मध्ये चढता आलं. हे घे प्रसाद. या हे बघ, एवढाच राहिला. वाटत वाटत आले ना, संपला. नंदिनी मॅडम, अगं तुम्ही जशा तीर्थयात्रा घेऊन जाता ना, तसंच आता तुम्ही मुंबई मधल्या देवळांचं देवदर्शन अशी एक नवीन टूर सुरू करा. हा नाही म्हणजे मुंबईमध्ये कुठे कुठलं देऊळ आहे हे तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती असेल नाही. काहीतरीच तुझं आपलं. अगं येता येता रस्त्यात देऊळ दिसलं की जाऊन येते, एवढंच. अहो, येता जाता ट्रेन मधनं एखादं देऊळ दिसलं म्हणून ट्रेन नाही ना थांबत. अगं नशीब आमचं. चल उगाच काहीतरी. चल ए, पण आज तू लवकर कशी? अहो, ती आता केरळ टूर जाणार आहे ना, तर त्याची सगळी तयारी चालली. अच्छा अच्छा. हा हा ऐक, तू जातेच तर ना, मला बऱ्याच गोष्टी हव्यात तिकडच्या. हा चालेल, तुम्ही मला लिस्ट लिहून द्या, मी सगळं घेऊन येईन. हा हे चालेल. बर कधी चाललीयस? संक्रांती नंतर. अरे बापरे, म्हणजे लगेच लिस्ट करायला हवी. आणि हा नंदिनी मॅडम, बरी आठवण झाली. काल माझं आणि तिलोत्तमा मॅडमचं बोलणं चालू होतं. काय ग? मागच्या वर्षी नाही का मकर संक्रांतीला आपल्याला किती मजा आलेली, या वर्षी सुद्धा. म्हणजे काय, यावर्षी सुद्धा मजा करायची. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काळ्याच साड्या नेसूया काय? हो. आणि तुमच्या स्पेशल तिळाच्या वड्या. नक्की. हे काय बोलणं झालं का? ए ऐक ना, आपण थोडासा वेगळा बदल करूया यात. काय? या वर्षी आपण पुरुषांना पण सांगूया काळ्या रंगाचा शर्ट घालून या, काय वाटतं? पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी कशाला आहे? उत्तम. चला चला. काय होणार आहे, कसं होणार आहे, देव जाणे. आपण काही बोलायचं नाही, काही बोलायचं. गुड मॉर्निंग सारिका. यांना छान दिसेल ना काळ्या रंगाचा शर्ट? नाही नाही, अहो काय नाही. तू काही मला सांगू नकोस, मला कळतंय. तुम्हाला काही कळलं आहे का नाही? मला सगळं कळलंय, तुलाच काही कळत नाही. हे सगळं तर थांबव. अहो रागावताय कशाला, सांगा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 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 काय काय चाललंय? यांना काय झालं? हो, काल आपलं ठरत नव्हतं का संक्रांती बद्दल? बघ ना, काही वाईट आहे का यात? हो, मग आणि हे बघा, तुम्ही ना उगाच नकार घंटा लावू नका. सगळ्यांच्याच मनात आहे, हो की नाही ग? हो. मग सगळे का नाही बोलत, तूच का बोलतेस पुढे पुढे? हा, ते घाबरतात. मग तू नाही घाबरत? इश्श, मी कशाला घाबरू? आणि काय हरकत आहे सांग ना, हौस असते ना माणसाला. अरे कसली कर्माची हाऊस, काय डोकं फिरलंय का तुझं? हे बघा अरविंद, तुम्हाला नाही ना करायचं तर तुम्ही नका करू, पण आम्ही करणार. हो. हा काका, आम्ही करणार आहे. अरे साई, वय आहे तुझं. अहो काय वयाचा काय संबंध आहे यात? लहान मुलं सुद्धा हौसेनं करतात. नाही तर काय. अरे काय बोलतेस, कुठल्या जमान्यात राहतेस तू? कोणी काय करत नाही. उगाच तू कोणाला फूस लावू नकोस. कोणी तयार नाहीये. आदित्य आणि जय सुद्धा. ठीक आहे, ते तयार नाहीयेत ना, ठीक आहे, मी समजावते त्यांना. अरे कोणी तयार होत नाहीये. जयला सुद्धा विचारतो, तो नाहीच म्हणणार आहे. काय जय म्हणशील तू? नाही म्हणणार तो. त्याला काय वेळ नाही लागलंय. अहो काका, त्यात काय एवढं? हा, आपण आत्तापासूनच प्लॅनिंग करू ना. हा, हे देवा. एक मिनिट.
नंदिनी मॅडम कसलं प्लॅनिंग चाललंय? काही नाही ग, हे ना उगाच राईचा पर्वत करताय. तुला सांगू का, संक्रांतीच्या दिवशी ना आपण बायकांनी काळी साडी नेसायचं ठरवलंय. तू मी तयार आहे. बघा. अरे काय तयार आहे? काय वेळ लागलाय तुला? काका काका हो, संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसण्याबद्दल बोलणं चाललंय हे. तुम्ही ना उगाच चिडू नका बरं. आम्हा बायकांचं ठरलंय ना तर ठरलंय. आणि तुम्हाला काळ्या रंगाचा शर्ट घालायचा नसेल तर नका घालू. मग तर झालं. आता तरी हो म्हणा. काका हो म्हणा आता. हो. थँक गॉड. काय ग बाई, उगाच चिडचिड करतात. हे देवा, काय झालंय? मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात ना, तसं झालंय मला. या नंदिनीला संक्रांती बद्दल बोलायचं होतं आणि मी लग्नात अडकून पडलो. नशीब का उगायोगात काय बोलून नाही गेलो. नशीब माझं. काय बोललो असतो तर. शांत राहा, शांत राहा अरविंद कदम, जरा शांत राहा. गप्प बसा, शांत राहा. शांत राहून कुठे जय आणि आदित्यच्या लग्नाचा विषय जातो डोक्यातून. त्यात आऊनी सांगितलंय जयला सांगायला. नाही नाही, हे काय, हे प्रकरण थांबणार नाही. हे लांबणार आहे. हे प्रकरण लांबणार आहे. ते तेव्हा नंदिनीला सांगून थांबवता येईल, पण बाकीच्यांचं काय? गेलंय, हातातून गेलंय प्रकरण. अरविंद कदम, हे प्रकरण हातातून. नाही 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 नाही, पण हरायचं नाही. हरायचं नाही, पण हरायचं नाही कदम. अरविंद कदम, अजिबात हरायचं नाही. बोलायचं नाही लग्नाबद्दल, अजिबात. लग्नाबद्दल बोलायचं नाही म्हणजे विषयच काढायचा नाही लग्नाचा. जय आणि आदित्य. कळलं मला. काय कळलं तुला? लग्नाचं, कोणाचं? जयचं आणि माझं ना. जय आणि तू? नाही नाही, जय म्हणाला सांगायचं नाही. ठीक आहे, त्याला जरी नसेल सांगायचं तरी आता मला कळलंय. प्रेम हे बोलून नाही व्यक्त होत, ते मनात असावं लागतं. काका, त्याला मी आवडते ना? तो बोलला आहे ना तुमच्याशी लग्नाबद्दल? हो हो. काका, खरं सांगू, मला वाटलंच होतं हे असं काहीतरी होणार. या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि आज तुमच्यामुळे मला कळालं. जयच्या मनात माझ्यासाठी थोडी का होईना पण जागा आहे, आणि माझ्या मनात फक्त जय आहे. अगं जुई, काका, मला काहीच सुचत नाहीये काय बोलायचं, काय करू आणि काय नाही असं झालंय मला. अगं एक सावरायला गेलं तर भलतच घडतंय. हे काय, जयला कळलं तर मी गप्प का बसत नाही. नाही नाही, पण गप्प बसता कामा नाही.
हे जयला आणि आदित्यला हे प्रकरण कळण्याआधीच संपवायला हवं. नाही, मलाच हे संपवायला. ऑफकोर्स सर, तुमच्या सगळ्या टूरची जबाबदारी आमची असेल. हो, नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगितलेल्या डिटेल्स मला मेल करा. हा 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 सॉरी सर, सॉरी. नाही ऍक्च्युली तुम्ही मला मेल फॉरवर्ड करा, मग मी प्लॅनिंग करायला घेतो. येस सर. आणि हो, लवकरच मीटिंग करूया आपण. हो, येस सर. थँक्यू. काय झालं जुही? काही काम आहे का? Hello, Zoe. Good morning. गुड मॉर्निंग सर. सॉरी सर. कमाल आहे, काय काम आहे न सांगताच गेले. मिस्टर जयराम खानोलकर, हल्ली सगळे तुम्हालाच कामं सांगायला लागले नाही? खूप बिझी असता तुम्ही, त्यामुळे हल्ली काय करणार, सगळ्यांच्याच विश्वासातले आहात तुम्ही सध्या. पण तुमच्याकडे एक महत्वाचं काम दिलं होतं, काय झालं होतं त्याचं? किती प्रोग्रेस आहे? माझ्याकडे तुमचं काम कोणतं? तुम्ही मला सांगितलं होतं. नाही, मी सगळ्यात महत्वाच्या कामाबद्दल बोलतोय. देव मॅडमनी तुम्हाला सांगितलेलं काम. त्यांनी तुम्हाला एक काम दिलं होतं, त्याचं काय झालं? मिस्टर खानोलकर, तुम्हाला आठवत नाहीये का? नाही, बरोबर आहे, सध्या खूप कामं असतात ना तुम्हाला. पण मग मला असं का वाटतंय की हे काम तुम्ही विसरूच शकत नाही. कळलं का तुम्हाला आदितीच्या मनात काय आहे ते? मिस्टर जयराम खानोलकर, देव टूर्स मधले एक अत्यंत हुशार एम्प्लॉय, अत्यंत एफिशियंट, खूप जुने क्लायंट्स परत आणले. काही काही टूर्स आयत्या वेळेला प्लॅनिंग करून सक्सेसफुल करून दाखवल्या. प्रत्येक कामामध्ये जीव ओतता ना तुम्ही. मग ह्या कामासाठी काही मेहनत केलीत का नाही? सर, हे सगळं मला कसं कळलं, राईट? आलं असंच पुढत उडत कानावर. पण मला खरंच खूप आनंद झाला. आऊंनी दिलेली जबाबदारी स्वीकारून तुम्ही त्याचा विचार तर करायला लागला. हे जे करणार आहात ना तुम्ही, ते खूप पुण्याचं काम. अविनाश खूप चांगला मुलगा आहे ना? आहेच. हो बरोबर आहे, पण मागच्या मीटिंग मध्ये जे नंबर्स ठरले त्याच्यात आता बदल झालेत ना, त्यामुळे प्लॅन नव्याने वर्कआउट करावा लागेल. नाही, लवकरच कन्फर्मेशनचा फोन येईल तुम्हाला आमच्या ऑफिसमधनं. हां, अजून काही? ओके, हॅव अ नाईस डे. या, बाय. आऊ, हां,
ये अदिती ये बस. कशी आहेस? काय ग, सगळं ठीक आहे ना? दिन्या काही नाही नाही आऊ, मी ही कर्नाळा प्रोजेक्टची फाईल द्यायला आले होते. यावर अविनाश सरांच्या सह्या हव्या होत्या, पण आता ते नाहीयेत. तर अगं मग तू कर की सही. मी तू करू शकतेस. आऊ आऊ, मी कशी काय? अगं कर्नाळा प्रोजेक्टचीच फाईल आहे ना. हो, मग ऑन बिहाफ ऑफ अविनाश तू सही करू शकतेस. मी हवं तर अविनाशला तसा मेल पाठवायला सांगते. आऊ आऊ, पण मी नक्की. अगं हो खरंच. अविनाश स्वतः मला सांगून गेलाय की मी नसलो तर मिस दाभोळकरांना सही करायला हरकत नाही म्हणून. नाही आऊ, तुम्ही आहात इथे, आणि तुम्ही असताना उद्या मी नसले तर? म्हणजे मी ऑफिस मध्ये नसले तर? हा, काम थांबून राहायला नको ना. ए अगं एवढं टेन्शन काय घेतेस? रिलॅक्स. ठीक आहे, आता करते मी सह्या. दे. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मला ना तुम्ही अजिबात आवडत नाही. म्हणजे तुम्हाला नुसतं बघितलं ना तरी तळपायाची आग मस्तकाला जाते. पण असा एखाद्याचा राग राग तरी किती दिवस करणार ना. कधीतरी कंटाळा येतो त्याचा सुद्धा. हा, पण हे देव मॅडमनी सांगितलेलं काम जर तुम्ही केलं ना, तर मात्र तुमच्याबद्दलचं माझं मत नक्की बदलेल. आणि हो, अजिबात काळजी करू नका की हे सगळं केल्यानंतर तुला काय मिळेल याची. आदितीचा बाप म्हणून सांगतो मी तुला, काय वाटेल ते देईन मी तुला. फक्त तू आदितीला या गोष्टीसाठी तयार करायचं. हेच हवं होतं ना तुला? ठीक आहे, अरे सगळं देईन मी तुला. या ऑफिसपेक्षा मोठं ऑफिस असेल तुझं स्वतःच, तुझा स्वतःचा बिझनेस असेल. नोकरी करायची गरजच भासणार नाही तुला. आदितीला फसवून तुला जे मिळवता आलं नाही ना, ते सगळं मी मिळवून देईन तुला. करशील ना देव मॅडमनी सांगितलेलं काम? खूप मोठी ऑफर आहे, पण ज्याच्या बदल्यात तुम्ही ही ऑफर देता ना, त्यांना त्याची किंमत करायची म्हटली तर तेवढे श्रीमंत नाही आहात. आय डोंट फील सॉरी टू से की मला हे जमणार नाही. हा आनंद नाही मिळू देणार मी तुम्हाला सर. आणि माझ्या बाबतीत जे तुमचं मत आहे ना, ते तसंच राहू दे. ते बदलण्यासाठी मला फक्त थोडा वेळ हवाय. वेळ
अजून किती वेळ हवाय तुला? एक वचन दिलं होतंस मला तू, आठवतंय? विचारलास? आठवतंय, सगळं आठवतंय. पण अजून फार काही करू शकलेलं नाहीयेस तू. काहीच केलं नाहीये असं नाहीये ना सर. पण आता खूप कमी दिवस राहिलेत तुझ्याकडे आणि फार काही अचीवही केलेलं नाहीयेस तू. आणि आता देव मॅडम मुळे माझं काम तर खूपच सोपं झालंय. आता तुला तुमचं लग्न लपवायचंय आणि मला ते तुझ्या तोंडून वदवून घ्यायचंय. मला बघायचंच आहे तू आता काय करणार आहेस ते. आदितीला या ऑफिस मधून तू मानानं घेऊन जाणार आहेस ना? बघूया बघूया काय करतोस ते. कर, प्रयत्न कर. बघूया कसा यशस्वी होतोयस ते. मी आहेच.